मी एरिया घेतला, मी जागेचा मालक आहे, बस त्याच्या पलीकडे काही नाही केलं. या लोकांनी त्या बिल्डरनी तेवढं त्यांना सांगितलं, त्यांना सर्व माहिती दिली की मी या जागेचा मालक आहे, हा माझा पार्टनर आहे. कोण पार्टनर आहे? तर माझे 2 मुलं माझी पार्टनर आहे, ते रमेश जेडे बरोबर आम्ही अशी पार्टनरशिप केली आहे. आज त्यांनी त्यांना पूर्ण एरियाची माहिती दिली की मी इथून ते चिव टेकडी दत्त टेकडीपर्यंत सर्व माझं होणार आहे. तो बोलत नाही की मी डेव्हलप करणार. आता त्या लोकांचा अडलाय कुठे की ते लोक बिल्डर बोलतो मी 305च्या वर जागा तुम्हाला देणार नाही, एक सूत पण वर देणार नाही. पण आता जर तो बिल्डर तसा जिद करून बसला असेल तर मग आपल्याला पण त्याचा विचार करावा लागेल. भले आणि आजकाल SRA मध्ये नियम पण आहे, जर तुमच्या बिल्डरला तुम्ही SRA मध्ये अर्ज दिला की आमचा एरिया डेव्हलप करायचा आहे, जर 6 महिन्यात त्या बिल्डरने उत्तर दिलं नाही की बाबा मी करणार की नाही, मी हे देऊ शकत नाही त्यांना, तर तुमचं मत पटत नसेल तर तुम्ही स्वतः दुसरा बिल्डर इथे आणू शकता. हे पर्यायी आहे. याच्यासाठी अजित मामूरकरने आज सर्वांना जमा केलंय. आज त्याला ते काही कायदे तज्ञ सल्लागार कोण निवडूया, आपण त्याच्याशी सहमत करूया. हे जे विषय चालले त्यांना काही अर्थ नाही आहे. हे सर्व आपली पोट भरायची काम आहे आणि ती सर्वांना भुलवायची काम आहे. हे आमच्या बरोबर आहे, ते आमच्या बरोबर आहे, तो विषय नाही. आणि असे जर करत राहिलो तर याचं काही होणार नाही एरियाचं. भले तू 20 वर्ष जरी ते डेव्हलप करायला बिल्डर स्वतः जरी उभा राहिला तरी हा एरिया डेव्हलप होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेव. व्यवस्थित चांगल्या लोकांची चांगली मुलं आपल्याकडे भरपूर शिकले सवरलेली आहे. त्या अनाडी लोकांबरोबर जाऊन हे काही होणार नाही. त्यांना स्वतःचं नाव लिहिताना स्वतःची स्पेलिंग येत नाही आहे. ते जे अनेक्शन मध्ये जे काही लिहिलं असेल ते वाचतं तरी येतं काय त्यांना? ह्या गोष्टी साध्या बारीक गोष्टी आहे. एक शब्द जरी तुमच्या हातून चुकला तर तुम्ही आयुष्यातून उठला घेतो. या गोष्टीसाठी किती महत्वाचे आहे. भले तो आमदार बोलो, खासदार बोलो, त्याच्या भूलभुलैयामध्ये तो कमावून बसलेला आहे. उद्या कोणी बिल्डर आला इथे तरी तो त्याच्यावरून घेणार. आता वैयक्तिक मी सांगतो, आम्ही आमच्या चाल मालकाकडे गेलो, तो स्वतः इथे डेव्हलप करता येईल. हे SRA जेव्हा चालू झालं आम्ही पहिली प्रायोरिटी कोणाला दिली? आमचा चाल मालक आहे. बाबा तू, आम्ही आता तुझ्या आजोबांपासून आम्ही इथे करत राहिलो आहे, आता तुला काय इंटरेस्ट आहे का इथे बाबा काम करण्यात? नाही तर आम्ही दुसरा येतोय त्याला. तर तो सरळ म्हणतो तुम्ही मी पण हे करू शकतो, पण हे आमदार खासदार मध्ये येणार, यांच्याशी मला सर्व बसावं लागेल. आता आमच्याकडे ह्यांनी एक विषय त्याला डायरेक्ट मांडला, ही जागा कशी टेक ओव्हर करणार, याचं उत्तर नाही त्याच्याकडे. आम्ही तो विषय सोडून दिला. जर तू एका प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत मी बिल्डर त्याच्यावरून जागा टेक ओव्हर कशी करणार, ते माझं लुकआउटचा प्रश्न नाही आम्हाला. तू करणार कसं ते सांग ना. आम्ही लिहून देऊ लिस्ट, आम्हाला बंगला पाहिजे, आम्हाला वर टेरिसला हे पाहिजे ते पाहिजे, मला गॅलरीमध्ये 2 बाल्कन्या पाहिजे पाठी पुढे, पण तू करणार काय ते आम्हाला समजायला पाहिजे ना. आता ते देवी कृपावाले जाऊन आले, त्याशी त्यांनी लेटर अपॉइंटमेंट दिलं, त्यांना मीटिंग घेतली, बोलले आमचं बांधकाम बघून या. तुम्ही ते बघून आले. तिकडे त्यांनी 50-50 स्क्वेअर फूटची ते फ्लॉवर बेड वगैरे त्यांना दिलेलं आहे आंबोलीमध्ये. आणि गोरेगावला त्यांनी मोतीलाल नगरला कुठे डेव्हलप केलाय, वशिवऱ्याला. तो 18 वर्षानंतर प्रोजेक्ट उभा राहिलाय. ते पण तिथे अशी लोक होती ती सर्व आम्हीच करणार, हे आमचं आहे, त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट रखडला. म्हणजे त्या बिल्डरनी स्वतः सांगितलं. आणि जे सोसायटीचे तिथे आहेत आताची माणसं, त्या लोकांनी आमच्या एरियात पण अशी लोक होती, त्याच्यामुळे आमचं 18 वर्षानंतर आम्हाला हा प्रोजेक्ट झालाय. ही अशी गोष्ट होऊ नये यासाठी म्हणून आपण सतर्क राहावा. भले आता ते कमलाशंकर चाळीच्या नावाने दगडी पडतात, पण आम्हाला पण काही मत पटली पाहिजे. आज आम्ही ते देवी कृपावाल्यांबरोबर का बोलतो, चालतो, विचार घेतो, त्रिवेणीची मिटिंग का गेलो, हे आपल्या 4 शब्द व्यवस्थित चांगले कोण सांगेल त्याच्याबरोबर जाऊ ना आपण. बरोबर जायला. आता तुम्ही तर सर्व तिकडे येऊन एक चांगली गोष्ट करतात, अजित मामूरकरने आपल्या इथे बोलवलं, काही चांगल्या गोष्टी समजा म्हणून आपण आलो ना इथे. आम्ही का टाळत होतो हे लोकांना आता विजय खूप बोलणार म्हणून याच्यासाठी तुला आता सांगतो विषय की ज्या गोष्टी आहेत ते ह्यांना याच्यातलं काही माहिती नाही आहे. फक्त कोणाच्या दबावाखाली येऊन हे गोष्टी मांडतायत की हे करायचं आहे, हे बोलवलंय, हे करायचं. अरे पण तुम्ही आपल्या माणसांना विश्वासात घ्या, मग त्यांना विचारा की बाबा हे करायचं आहे, पण बाबा तुमच्याकडे कोण चांगले आहेत, त्याच्याकडे कोण ज्ञानी माणूस आहे का आम्हाला पुढे द्या. म्हणजे आता आम्ही शिकले सवरले नाही, पण आमच्याकडे आहे माणूस कर, तू बोल त्याच्यासाठी आम्हाला तुला काय ते पेपर लागते काय लागते ते आम्ही करू. त्या गोष्टीसाठी तुम्ही आता काल त्या लोकांनी तो शब्द वापरला
आता आमच्या घरी एकी बायको आज माझ्याकडे आली विचारायला हे असे असे पोरं होतं. त्याला काय विचारलं आपली पोरं होती विषय ठीक आहे मी काय वाईट नाही नाही नाही, तुला नाही परवानचं ते गल्ली पोरं रात्री माहिती आणि नाही आता मी आज झालं. गेलो होतो. म्हणून मी आज आलो दुपारी मैदानात विषय का काढला आम्ही याचं कारण की अशा गोष्टी तुम्ही होऊन येते एकत्र सर्वांना करायचं असेल तर या ना फालतू गोष्टी आणायच्या नाही मध्ये सर्व काय म्हणतो तुम्ही? नाही, नाही, मी सांगतो. सर्वांनी एकत्र यावं आणि हा जो आता अजित मामून विषय जो मांडलाय की बाबा सर्वांनी ये तर ह्या गोष्टीला आम्ही सहमत आहोत. तू एक चांगलं तज्ज्ञ आण कोणाची चांगल्या माहिती घेऊया सल्लागार घेऊया आपण आपले बिल्डरशी पण बोलू जो जागेचं बोलतो मी ओनर आहे मी करू शकतो बाबा तू करू शकतो तर मग दाखव ना काय तुझ्याकडे प्लॅन आहे तू काय करणार आणि जे अपात्र पात्राचे आहेत म्हणजे सर्वांनी एकत्र येऊ त्या माणसाला खाली टाकायचं नाही बाबा तू अपात्र होतोय म्हणून जर तू त्याला सामील नाही करत असेल तर आम्ही नाही येत तुझ्याबरोबर या गोष्टीवर सर्वांनी ठाम राहायचं तरच एक मत होणार की सर्व गोष्टी आपल्या भेटतात बस